फक्त 10 मिनिटांमध्ये बनणारी ही रेसिपी आहे। आज बनवत आहोत आपण पोह्याचे कटलेट, जे खूपच सोपे आहे आणि एकदम इझिली पटकन करता येईल असे आहे। एक वाटी पोहे घ्यायचे, त्यामध्ये थोडा एक कांदा घालायचा छोटा मीडियम साईजचा, त्यामध्ये थोडा सांबार तिखट मीठ आणि एक बटाटा घालायचा, धनेपूड आणि चाट मसाला पण घालू शकता, खूप मस्त टेस्ट येते। आणि त्यानंतर मस्त याला एकजीव करायचा आणि याच्या छोट्या छोट्या टिक्की बनवायच्या। या टिक्की बनल्यानंतर एका वाटीमध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं, थोडं पाणी घालायचं आणि छान मस्त टिक्कीला कोट करून घ्यायचं। कढईमध्ये छान तेल घालायचं आणि तेल तापलं की छान मस्त या टिक्की टाकायच्या आणि मस्त खरपूस भाजून घ्यायच्या ब्राऊन रंग येतपर्यंत आणि छान गरम गरम सर्व करायच्या। ह्या इतक्या छान लागतात चवीला, एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि खूप इझी आहे। अगदी घरातल्या साहित्याने बनणारी रेसिपी आहे, खूप इझी आहे आणि पटकन बनते, हेल्दीसुद्धा आहे आणि खायला खूप चविष्ट आहे। मी मायराला फर्स्ट टाईम दिली होती, कारण की त्याच्या अगोदर ती इतकं तिखट तिने खाल्लं नव्हतं, पण ही रेसिपी जे मी केली तिला खूप आवडली आणि तिने खाल्ली पण, मस्त एन्जॉय केली तिने। आणि हां, हे जे सॉस दिलेलं आहे मी, हे प्युअरली होममेड आहे आणि या कटलेटसोबत ते इतके छान लागत होते, मस्त यम्मी लागत होते। मी पण स्वतः खाल्ले, खूप आवडले मला पण आणि आमच्या घरच्यांना पण खूप आवडते। आणि यानंतर अशाच रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा। आणि आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। हां, आणि मायराची रिॲक्शन्स नक्कीच बघा, तिला कसे वाटले म्हणून ती सांगते आहे की खरंच खूप छान झालेलं आहे म्हणून। आणि भेटू आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।